मोठ्या शहराच्या ठिकाणी 5 स्टार हॉटेलसारख्या असणाऱ्या शाळा तर आपल्याला नेहमीच दर्शनी दिसत असतात. त्याचप्रमाणे जाहिरातबाजीमध्ये देखील त्या दिसून येतात. परंतु आजही आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अत्यंत विदारक असं चित्र आपल्याला बघायला मिळतं. या मोठ्या स्कूल बस, हे मोठ्या मोठ्या शाळांच्या इमारती, हे तर दूरच, परंतु खूप साऱ्या ग्रामीण भागामध्ये अद्यापही शाळा पोहोचलेल्या नाहीत. तर आज अशीच एक बातमी आपल्याला बघायची आहे की ज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे राज्यात 8,000 गावे अजूनही शाळेविना आहेत. अशाच विविध बातम्यांसाठी लगेच आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे चॅनल तुम्हाला बऱ्याच गोष्टी देऊन जाईल. तर बघूया बातमी काय आहे. समग्र शिक्षणच्या बैठकीत केंद्राने दुरावस्थेवर ठेवले बोट. एकीकडे कमी पटाच्या कारणावरून शाळांचे समायोजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील तब्बल 8,213 गावांमध्ये अजूनही साधे प्राथमिक शिक्षण देणारी शाळा पोहोचलेली नाही. तेथील मुलांनी शिक्षण कुठे घ्यावे हा प्रश्न आहे. या शैक्षणिक दुरावस्थेवर खुद्द केंद्रीय शिक्षण सचिवांनी बोट ठेवले असून येत्या काळात ही स्थिती सुधारण्याची सूचना केली आहे. 2025-26 या आगामी शैक्षणिक सत्रातील समग्र शिक्षण अभियानाचा अर्थसंकल्प ठरवण्याची महाराष्ट्र आणि केंद्रातील शिक्षण विभागाची संयुक्त बैठक झाली. त्यात मागील वर्षाच्या अर्थसंकल्पाचा विनियोग कसा झाला याचाही आढावा घेण्यात आला. त्यात ही बाब प्रकर्षाने पुढे आली की UDASच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण 1,08,000 शाळा आहेत, तरीही 8,000 गावामध्ये अजून एकाही शाळेची सुविधा नाही. त्यात 1,650 गावे प्राथमिक शाळा आणि 6,563 गावे उच्च प्राथमिक शाळेपासून वंचित आहेत. अशा ठिकाणी RTI कायद्यातील अंतराच्या तरतुदीचा भंग तर होत नाही ना, अशी शंका केंद्रीय सचिवांनी उपस्थित केली. परंतु अशा गावातील मुलांसाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची माहिती महाराष्ट्र शिक्षण विभागाने दिली. मुलांना प्रवाहात आणणे गरजेचे. महाराष्ट्रातील शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेचे केंद्रीय शिक्षण सचिवांनी कौतुक केले. मात्र या मुलांना केवळ शाळेत नोंदवू नका, तर त्यांच्या प्रगतीची माहिती वेळोवेळी प्रबंध पोर्टलवर द्या आणि देखरेख करा, असे निर्देशही दिले. 2024-25 या सत्रात 30,269 शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यात आले, तर आता 2025-26 या सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात 30,116 शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने विशेष पटनोंदणी मोहीम आखून घरोघरी सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. बैठकीतील गंभीर मुद्दे काय होते, तर शासकीय व अनुदानित शाळांमधील पटसंख्या 1,63,31,117 वरून आता 1,50,98,179 इतकी कमी झाली आहे. म्हणजेच वर्षभरात 12,32,938 विद्यार्थी घटले. आधार क्रमांकाद्वारे डेटा अद्ययावत केल्याने ही संख्या कमी दिसत असल्याचे सांगण्यात आले. दुसरा गंभीर मुद्दा होता तो महाराष्ट्रात 25,463 शाळांमध्ये प्रत्येकी 30 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. त्यात 23,747 प्राथमिक आणि 1,719 उच्च प्राथमिक शाळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत कमी पटाच्या शाळा 689 इतक्या वाढल्या आहेत. तिसरा मुद्दा जो होता तो सुमारे 7,621 शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत आहे. मागील वर्षी अशा एक शिक्षकी शाळांची संख्या थोडी कमी म्हणजे 6,928 होती.
या आकडेवारीचे विश्लेषण करून शाळांना गरजेनुसार व कायद्यानुसार शिक्षक पुरवण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. चौथा गंभीर मुद्दा होता तो प्राथमिक प्रमाणेच माध्यमिक शाळांमधील मंजूर सुविधांची कामे अर्धवट आहेत. ही कामे पूर्ण करावी किंवा त्यासाठी मंजूर झालेला निधी दुसऱ्या महत्त्वाच्या कामांसाठी वापरावा. हजारो शाळांमध्ये वीज नाही. राज्यातील 65,157 प्राथमिक शाळांपैकी 5,373 शाळांमध्ये आजही वीज नाही. 530 शाळात पिण्याचे पाणी नाही. 3,335 शाळात मुलींसाठी तर 5,127 शाळात मुलींसाठी स्वतंत्र शौचालय नाही. ही खरीच एक गंभीर बाब आपल्याला दिसून येत आहे. आता मंजूर झालेली कामे आणि अपूर्ण कामे ही आपण एका दृष्टिक्षेपात बघूया. मुलांचे शौचालय हे 3,089 मंजूर आहेत, त्यापैकी 3,029 हे अपूर्ण आहेत. मुलींचे शौचालय हे 3,001 मंजूर आहेत, तर त्यापैकी 2,541 हे अपूर्ण आहेत. दिव्यांगांचे शौचालय हे 534 मंजूर आहेत, तर त्यापैकी एकही शौचालय तयार नाही. रसायनशास्त्र प्रयोगशाळा या 26 मंजूर आहेत, त्यापैकी 25 ह्या अपूर्ण आहेत. संगणक कक्ष हे 42च्या 42 अपूर्ण आहेत. जीवशास्त्र प्रयोगशाळा 27 मंजूर आहेत, त्यापैकी 25 अपूर्ण आहेत. भौतिकशास्त्र प्रयोगशाळा 26 मंजूर आहेत, तर त्यापैकी 24 अपूर्ण आहेत. विज्ञान प्रयोगशाळा 51 मंजूर आहेत, तर 51च्या 51 ह्या अपूर्ण आहेत. वीज जोडणी ही 2,337 ठिकाणी मंजूर आहे, तर त्यापैकी 1,878 ठिकाणी अपूर्ण आहेत. तर 72 ग्रंथालय मंजूर असून त्यापैकी अद्याप एकही ग्रंथालय पूर्ण अवस्थेत नाही. तर ही विदारक स्थिती आजच्या सकाळ वृत्तपत्रामध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. नक्कीच ग्रामीण भागातील मुलं आजही म्हणत असतील की आमच्यापर्यंत शाळा पोहोचणार कधी. यासारख्या अशाच विविध बातम्यांसाठी आत्ताच आपले चॅनल एजू मराठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.